नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रिडली वेब बिल्डर ॲपमध्ये अर्थसंकल्प या मेनूमध्ये माहिती कशाप्रकारे भरायची ते. तर अर्थसंकल्प हा मेनू ओपन केल्यानंतर आपल्यासमोर बघा इथं वार्षिक अर्थसंकल्पाचा सारांश असा एक मेनू इथं ओपन होतोय. तर याच्यामध्ये काय होते की आपला जे आपला ग्रामपंचायतचा वार्षिक वर्ष अर्थसंकल्प जो आहे तो वर्ष अर्थसंकल्प इथं आपल्याला ऍड करण्याचं प्रोव्हिजन दिलं आहे. आता इथं आपला हा ग्रिड व्ह्यू. आता या ग्रिड व्ह्यू मध्ये आपल्याला डेटा एंट्री करण्याचं प्रोव्हिजन दिले. आता आपण काय करायचं, इथं नवीन एंट्री जर तुम्हाला टाकायची असेल तर नवीन एंट्री टाकण्यासाठी इथं खाली प्लसचं बटन दिलंय. याच्यामध्ये प्लसवर क्लिक करून आपण एंट्री इथं टाकू शकतोय. आता इथं ऑलरेडी मी खूप साऱ्या एंट्री टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी एखादी एंट्री एडिट करून तुम्हाला दाखवतो की डेटा एंट्री कशा प्रकारे करायची ती. ठीक आहे. आता बघा मी इथे प्लसच्या बटनवर पेन्सिलच्या बटनवर क्लिक करतो. पेन्सिलच्या बटनवर क्लिक करून मी त्या आतमधल्या मेनूवर जातो. आता इथं आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची डेटा एंट्री मी इथं करून ठेवली आहे. आता इथं बघा सर्वप्रथम आपल्याला एक ऑप्शन दिला आहे, तो म्हणजे आर्थिक वर्ष. कोणतं आर्थिक वर्ष आहे तर 2026-27 हे आपलं आर्थिक वर्ष आहे. त्यानंतर एकूण उत्पन्न, ग्रामपंचायतीला एकूण उत्पन्न किती भेटलं आहे असे अमाऊंट आपण इथे टाकायची. एकूण खर्च, ग्रामपंचायतीचा खर्च किती झाला आहे त्याची अमाऊंट इथे टाकायची. शिल्लक निधी किती आहे, शिल्लक निधी इथं टाकायचा. त्यानंतर या अर्थसंकल्पाविषयीचं सविस्तर वर्णन तुम्ही इथं टाकू शकताय. त्यानंतर समजा तुम्हाला एखादी डॉक्युमेंट द्यायची असेल किंवा एखादा PDF डॉक्युमेंट किंवा एखादं वेगळं कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला इथं अर्थसंकल्पच्या रिलेटेड इथं वेबसाईटवर दाखवायचं असेल तर त्या डॉक्युमेंटची जी काही लिंक असते ते आता लिंक आपण इथं टाकायची आहे. ती लिंक कशा प्रकारे टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. आता तुमची जी PDF असते ती PDF गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची. गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याचे ॲक्सेस जो आहे तो ॲक्सेस पब्लिक करायचा आणि त्या पब्लिक केलेल्या ॲक्सेसची जी त्या फाईलची लिंक असते तर ती लिंक इथं ड्राईव्ह लिंकमध्ये आपण पेस्ट करायची. ड्राईव्ह लिंकमध्ये पेस्ट केल्यानंतर इथं प्रदर्शन क्रम निवडायचा. प्रदर्शन क्रम निवडून याला दाखवायचं की नाही, म्हणजे याचा स्टेटस काय आहे, सक्रिय ठेवायचा की निष्क्रिय ठेवायचा हे आपण इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपली एंट्री जी आहे ती एंट्री इथं सेव्ह होऊन जाते आणि सेव्ह झाल्यानंतर ती आपल्या वेबसाईटला पाहायला सुद्धा मिळून जाते. आता मी इथून बॅक करतो. बॅक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की उत्पन्नाचे स्त्रोत नावाचा एक मेनू आहे. उत्पन्नाचे स्त्रोतवर आपण क्लिक केलं तर ग्रामपंचायतला उत्पन्न कुठून भेटलं थोडक्यात याच्यासाठी हा मेनू आहे. तर मी 2 एंट्रीज ऑलरेडी करून ठेवल्या आहे. त्याच्यामध्ये नवीन एंट्री करण्यासाठी तुम्हाला काय करायचं की इथं प्लस बटनवर क्लिक करायचं. प्लस बटनवर क्लिक करून इथं उत्पन्नाचा प्रकार, आता ग्रामपंचायतला उत्पादन कुठून भेटतं, फॉर एक्झाम्पल आपण कर म्हणू शकतोय किंवा एखादी योजना असेल त्या योजनेमधून उत्पादन भेटू शकते आणि त्यानंतर बाकी देणगी वगैरे अशा खूप साऱ्या प्रकारातून ग्रामपंचायतला इथं उत्पन्न भेटू शकते. आता इथं अनुदाने आहेत. ग्रामपंचायतला अनुदानामध्ये काय काय भेटलं ते आपण इथं टाकायचं आहे. टॅक्समध्ये रक्कम किती भेटली ते आपण टाकू शकतो. देणगीमध्ये किती भेटली, त्यानंतर इतर उत्पन्न किती झालं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट वगैरे टाकायचं असेल तर त्या डॉक्युमेंटची लिंक तुम्ही इथे टाकू शकता. याच्यामध्ये काय आहे की प्रदर्शन क्रम इथे टाकायचे, डिस्प्ले सिक्वेन्स, त्यानंतर स्टेटस टाकायचा. आता एवढं सगळं टाकून झाल्यानंतर आता आपण याला सबमिट केल्यानंतर आपली नवीन एंट्री जी आहे ती एंट्री इथं पडून जाते. आता बघा इथं मी ऑलरेडी इथं डेटा एंट्री केलेली आहे. आता याच्यामध्ये सबमिट केल्यानंतर हे जे आहे या सबमिट केलेल्याची याची नवी एंट्री इथं पडून जाते. ठीक आहे. आता मी अपडेट केलं त्यामुळे नवीन एंट्री पडलेली नाही आहे इथं. आता अशा प्रकारे आपण उत्पादनाचे स्त्रोत या मेनूमध्ये डेटा एंट्री करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे खर्चाचे विभाजन. आता खर्चाचे विभाजन म्हणजे खर्चाची विभागणी आपण कशा प्रकारे करतोय तर ते आपण इथून पाहू शकतोय. आता इथं याच्यामध्ये मी ऑलरेडी डेटा एंट्री केली आहे. याला एकदा रिफ्रेश करतो आणि रिफ्रेश करून इथं परत एकदा तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे डेटा एंट्री करायची ते. नवीन एंट्री टाकण्यासाठी परत आपली सेम पद्धत तीच. इथं प्लस बटनवर क्लिक करायचं. प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर आता विकास कार्यांमध्ये किती खर्च झाला याचं आपण इथे डिवायडेशन करू शकतो. विकास कार्यांचं खर्च, त्यानंतर आता मी एखादी एंट्री अपडेट करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे होईल ते. आता विकास कार्यांमध्ये आता हे जे तुम्ही आकडे पाहता हे आकडे पूर्णपणे डमी आहेत. याचा रियालिटीबरोबर काहीही संबंध नाही आहे, वास्तवाशी काही संबंध नाही यांचा. हे पूर्णपणे डमी आकडे आहेत. आता इथं विकास कार्य, त्यानंतर
प्रशासकीय खर्च याचा किती झाला, एज्युकेशनल खर्च किती झाला, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च किती झाला, इतर खर्च किती झाला, असे वेगवेगळं जे काही खर्चाचं हे आहे ते तुम्ही इथं मांडणी करू शकताय. ह्याच्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करण्याचं प्रोव्हिजन दिलं आहे, ते तुम्ही इथं करू शकताय. त्यानंतर इथं डिस्प्ले सिक्वेन्स आहे, डिस्प्ले सिक्वेन्स टाकायचा, ह्याची स्थिती टाकायची आणि इथं खाली बघा सबमिटचं बटन दिलं आहे. सबमिट केल्यानंतर ह्याची एंट्री जी आहे एंट्री इथं पडून जाते आणि हे पूर्णपणे डेटाबेसला सेव्हसुद्धा होऊन जातं. ठीक आहे. आता मी परत बॅक करतो. बॅक करून आल्यानंतर आपला हा तुम्ही पाहू शकता की अर्थसंकल्पचा हा जो मेनू आहे, ह्या मेनूमधील 3 मेनू आपण इथं कव्हर केले आहेत. तर आपण पुढच्या मेनूवर जाऊया. मी परत एकदा इथून बॅक करतो. बॅक केल्यानंतर पुढचा जो मेनू आहे तो आहे संस्कृती व ओळख. संस्कृती व ओळखला मी ओपन करतो. संस्कृती व ओळखला ओपन केल्यानंतर इथं बघा असे 9 वेगवेगळ्या प्रकारचे मेनू आहेत, ज्याच्यामध्ये आपण 9 वेगवेगळ्या प्रकारचे डेटा एंट्री करू शकतो. आता मी वन बाय वन सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता याच्यामध्ये बघा गावचा इतिहास व सण हा मेनू आहे, याला मी ओपन करतो. आता याच्यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्ही आपण इथं अशा प्रकारचा हा इंटरफेस दिला आहे. आता मी या वरच्या रिफ्रेश बटनला क्लिक केलं. रिफ्रेश बटनला क्लिक केल्यामुळं माझी माहिती जी आहे ती माहिती इथं भरून आलेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं की इथं आपल्याला अशा प्रकारे गावचा इतिहास, त्यानंतर प्रमुख सण व उत्सव, त्यानंतर पारंपरिक प्रथा व साजरे केले जाणारे कार्यक्रम याच्याविषयीचे मजकूर तुम्हाला इथं टाकायचे आहेत. आणि हे इथं टाकलेले मजकूर तुम्हाला इथं जे काही तुमचं वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाते. आता मी याला सेव्ह करतो. सेव्ह केलेलं वेबसाईटवर आपल्याला इथं आपण जसं सेव्ह केलं आहे तसं आहे तसं वेबसाईटमध्ये पाहायला मिळून जातं. आता पुढचा मेनू आहे तो म्हणजे स्थानिक मंदिरे आणि वारसास्थळे. आता याच्यामध्ये गावची जी काही स्थानिक मंदिरं असतात किंवा वारसास्थळे वगैरे असतात, एखादं बौद्ध स्तूप वगैरे असतं, तर अशा गोष्टींची माहिती आपण इथं टाकू शकतो. आता मी याला रिफ्रेश करतो या पेजला. या ग्रिडमध्ये मी ऑलरेडी एंट्रीज टाकलेल्या आहेत. तर 2 एंट्रीज मी टाकलेल्या आहेत, तर त्या 2 एंट्रीज तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. तर याच्यामध्ये काय आहे की इथं खाली बघा एक प्लसचं बटन दिलं आहे. या प्लसच्या बटनवर क्लिक करून आपण नवीन एंट्री टाकू शकतोय. आता इथं अशा प्रकारे याचं डेटा एंट्रीचं पेज आहे. आता मागीलच एखादी एंट्री मी एडिट करून दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे हे होतं ते डेटा एंट्री करायची ते. एडिट बटनवर मी क्लिक केलं. एडिट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा सर्वप्रथम आहे ते म्हणजे मंदिराचं नाव टाकायचं, मंदिराचं ठिकाण किंवा पत्ता, डिटेल पत्ता टाकायचा, मंदिराची डिटेल माहिती टाकायची, त्याच्यामध्ये मंदिराचा इतिहास, त्यामध्ये काय डिटेल्स असतील ते पूर्णपणे ते टाकायचं. त्यानंतर मंदिराचा एखादा फोटो, जो फोटो असेल तो फोटो टाकायचा. त्यानंतर प्रदर्शन क्रममध्ये ते डिस्प्ले सिक्वेन्स टाकायचा. त्यानंतर याची स्टेटस टाकायचा, ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह जे काय असेल ते. आणि त्यानंतर काय करायचं, इथं सबमिटचं बटन आहे, या सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं. सबमिट बटनवर क्लिक करून इथं आपण याचे जे एंट्रीज आहेत ते अशा प्रकारे इथं सबमिट करू शकतोय. आणि सबमिट करून आपण याला पुढे इथून जाऊ शकतोय. ठीक आहे. आता हे झालं आपलं दुसरा मेनू. याच्यामध्ये स्थानिक मंदिरे व वारसास्थळे यांची आपण माहिती टाकू शकतोय. आता मी इथं 2च डेटा एंट्रीज केलेले आहेत. तर तुम्ही हवे तेवढी तुमच्या गावामध्ये जेवढे काही मंदिरं वगैरे असतील त्यांची इथं डेटा एंट्री करू शकता. ठीक आहे. आता इथं पुढचा मेनू आहे तो म्हणजे लोककला, संगीत आणि परंपरा. आता मी लोककला, संगीत, परंपरा यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर याचा ग्रिड व्ह्यू इथं ओपन होतोय. ग्रिड व्ह्यू ओपन केल्यानंतर इथं मी आता रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं याच्यामध्ये संगीत, नृत्य, कथाकथन असे वेगवेगळे जे काही आपण डिवाईड केलेले हे आहेत पार्ट, त्याच्यामध्ये आपण इथं हे हा मेनू पाहू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की इथं मी 3 एंट्रीज केलेल्या आहेत. ती एक संगीतसाठी, एक नृत्यासाठी, एक कथाकथनसाठी. आता याला तुम्ही नवीन एंट्री जर तुम्हाला जर करायची असेल तर नवीन एंट्री करण्यासाठी बघा इथं हे प्लसचं बटन आहे. प्लसच्या बटनवर मी क्लिक करतो. प्लसच्या बटनवर क्लिक करून अशा प्रकारे हे डेटा एंट्रीचं पेज ओपन होतं. इथून आपण याची डेटा एंट्री करू शकतो. ठीक आहे. आता मी इथून एकदा बॅक करतो. बॅक केल्यानंतर मी एखादी यातली एकच दुसरी एंट्री जी आहे ही एंट्री तुम्हाला एडिट करून दाखवतो की याच्यामध्ये डेटा एंट्री कशा प्रकारे होते ते. ठीक आहे. आता इथं मी लोककला प्रकारमध्ये नृत्य निवडतो. त्यानंतर संबंधित कलाकार किंवा गटमध्ये इथं मी लोकनृत्य मंडळ
हे निवडतो. त्यानंतर विशेष खास परंपरा आहे, याच्यामध्ये मी इथं एक सेकंद, हां, लोकनृत्य प्रकारामध्ये तर तुम्हाला इथं बघा तर वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. कसं नृत्य आहे, संगीत आहे, नाटक आहे, कथाकथन आहे. यामधील तुम्हाला जे ज्याच्याविषयीची माहिती करायची आहे, मग ती माहिती भरायची आहे, तो विकल्प इथं निवडायचा आहे. त्यानंतर पुढं आहे लोकसंबंधित कलाकार गट. आता लोकसंबंधित कलाकार गटाचं त्याचं नाव लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा इथं मी टाकले लोकनृत्य मंडळ नशिराबाद. आता त्यानंतर पुढचं आहे विशेष परंपरा. यांची काय विशेष परंपरा आहे किंवा यांच्याकडं काय स्पेशल टॅलेंट आहे त्या गटाकडं, तर त्याची माहिती इथं टाकायची. त्यानंतर इथं खाली प्रदर्शन क्रम आहे, प्रदर्शन क्रम टाकायचा. स्थिती टाकायची, म्हणजे याला ॲक्टिव्ह ठेवायचं किंवा डिॲक्टिव्ह ठेवायचं ते इथं टाकायचं. त्यानंतर याचे फोटो जे आहेत ते फोटो इथं आपण इथं या गटाचा अपलोड करायचा आणि अपलोड करून इथं याला खाली बघा सेव्ह बटन दिले. या सेव्ह बटनवर क्लिक केलं तर याची एंट्री जी आहे, एंट्री इथं पूर्णपणे अपलोड होऊन जाते आणि याला आपण इथं व्यवस्थित इथं सेव्ह करू शकतो. ठीक आहे, आता हे झालं. आता ह्या मेनूमध्ये मी एक डेटा एंट्री तर तुम्हाला करून दाखवली आहे. ह्याच्याप्रमाणेच तुम्हाला बाकीची डेटा एंट्री करायची आहे, ती तुम्ही स्वतःहून करू शकता. आता मी बॅक करतो, इथं बॅक करून पुढच्या मेनूवर येतो. पुढचा मेनू आहे पर्यटकांसाठी होमस्टे पर्याय. ठीक आहे, होमस्टे पर्याय नावाचा हा मेनू आहे. आता याच्यामध्ये काय आहे की गावामध्ये काहीतरी मोठं जत्रा वगैरे असेल किंवा एखादा कार्यक्रम वगैरे असेल किंवा तिथं काहीतरी धार्मिक समारंभ वगैरे असतील गावामध्ये, तर त्यावेळेस कसं होतं की लोक बाहेरून येतात गावामध्ये आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी गावामध्ये होमस्टे वगैरे असतात. तर मग ते होमस्टे किंवा लॉज, PG वगैरे असतात, यांची इन्फॉर्मेशन तुम्ही इथून भरू शकताय. यालासुद्धा इथं ग्रिड व्ह्यू दिलेला आहे. तर या ग्रिड व्ह्यूमध्ये बघा इथं 2 एंट्रीज मी टाकलेल्या आहेत ऑलरेडी. आता इथं नवीन एंट्री टाकण्यासाठी खाली प्लसचं बटन दिलं आहे. आता प्लसच्या बटनवर क्लिक केलं तर हे नवीन एंट्री, डेटा एंट्रीचं पेज आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच इथं पेन्सिलचं बटन आहे. त्या पेन्सिलच्या बटनवर क्लिक केलं तर पेन्सिलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याची डिटेल माहिती इथं पाहायला मिळून जाते. आता इथं बघा ग्रीन व्हॅली होमस्टे नावाचं मी इथं नाव दिलं याला. त्यानंतर याचा जे लोकेशन आहे ते लोकेशन इथून आपण पिक करू शकतो आहे. त्यानंतर इथं मालकाची माहिती आहे. मालकाची माहितीमध्ये कोण मालक असेल, मालकाचे नाव टाकायचं या होमस्टेचा. त्यानंतर त्यांचा संपर्क क्रमांक, खाली थोडीशी माहिती विचारली की खोल्या किती आहेत, त्यानंतर त्याचा पर डे रेट काय आहे, त्यानंतर याचा प्रदर्शन क्रम, स्थिती आणि या लॉजचा जो काही फोटो असेल तो फोटो इथं टाकायचा आहे. जेणेकरून आपण इथं सेव्ह बटनवर क्लिक केलं तर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर ही एंट्री इथं सेव्ह होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण याची डेटा एंट्री करू शकतो आहे आणि डेटा एंट्री करून आपण इथं या मेनूमधून पुढे जाऊ शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही पुढची डेटा एंट्री स्वतःहून करू शकता. आता मी परत एकदा इथं बॅक येतो. बॅक येऊन पुढच्या मेनूकडे जातो, तो म्हणजे गौरवशाली व्यक्ती. गौरवशाली व्यक्तीमध्ये काय आहे तर गौरवशाली व्यक्ती या मेनूमध्ये आपल्याला इथं गावातील जे काही अनुभवी व्यक्तिमत्व आहेत, अनुभवी व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा समजा गावातील एखाद्या व्यक्तीने कोणतरी गव्हर्नमेंट सर्व्हिस त्याने केली असेल किंवा एखादा आर्मी ऑफिसर असतील किंवा एखादे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये हायर ऑथॉरिटीला गावातील एखादी व्यक्ती काम वगैरे करत असेल, तर त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या वेबसाईटवर दाखवू शकता. त्यासाठी हा गौरवशाली व्यक्ती नावाचा हा मेनू आपण इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे तर बघा, आता इथं डेटा एंट्री कशी करायची, याच्या ग्रिड व्ह्यूमध्ये कसं इन्फॉर्मेशन पाहिजे ते मी तुम्हाला सांगून देतो. आता मी बघा याला ऑलरेडी इथं डेटा एंट्री करून ठेवलेली आहे. आता मी याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर इथं 3 लोकांची माहिती तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, आता इथं बघा, आता याच्यामध्ये नवीन एंट्री टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं खालच्या बाजूला प्लसचं बटन दिलेलं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. प्लसवर क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचा डेटा एंट्रीचा फॉर्म ओपन होतो. तर इथून आपण यांची जी डेटा एंट्री आहे ती डेटा एंट्री इथं करू शकतो. आता मी यातील एखादी एंट्री एडिट करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे याची डेटा एंट्री करायची ती. आता मी बघा इथे पेन्सिलच्या बटनवर क्लिक करून ही एंट्री इथं एडिट करतोय. ठीक आहे, आता इथं बघा सर्वप्रथम काय केलंय तर इथं सर्वप्रथम आपल्याला नाव दिलंय. त्या नावामध्ये इथं व्यक्तीचं नाव लिहायचं. त्यानंतर श्रेणी दिले, यांची म्हणजे कोणत्या क्षेत्रात यांनी काम करतात त्यांचं क्षेत्र निवडायचं, म्हणजे त्यांचं क्षेत्र इथं टाकायचं. त्यानंतर इथं योगदान म्हणजे यांचं
यांचा परिचय टाकायचा थोडक्यात, की यांनी काम काय केले, त्यानंतर यांचं कर्तृत्व काय आहे, यांनी थोडक्यात यांची स्ट्रगल स्टोरी वगैरे आपण इथं पूर्णपणे टाकायचे आहे. त्यानंतर पुढचं आहे डिस्प्ले सिक्वेन्स आणि स्टेटस. डिस्प्ले सिक्वेन्स टाकायचा, त्यानंतर इथं स्टेटस टाकायचा, त्यानंतर त्या व्यक्तीचं इथं फोटो अपलोड करायचा आणि फोटो अपलोड करून याला इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर काय होतं की इथं सबमिट केल्यानंतर यांची ही एंट्री सेव्ह होते आणि तुमच्या वेबसाईटला ही एंट्री तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा मेनू आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला हा मेनू आहे. तर याच्यावर मी क्लिक करतो. याच्यामध्ये सुद्धा ग्रिड व्ह्यू आहे. ग्रिड व्ह्यूला आपण इथं रिफ्रेश केलं तर याच्यामध्ये गावामध्ये जे कोणते सांस्कृतिक किंवा लोककला मंडळ आहेत यांची माहिती इथं आपल्याला पाहायला मिळते. आता मी ऑलरेडी ॲड केले आहे, तर तुम्हाला इथं ॲड करावी लागेल ते तुमच्याकडे. तर अशा प्रकारे यांचा ग्रेड व्ह्यू दिसतो आहे. याच्यामध्ये परत सेम आहे, इथं खाली प्लसचं बटन दिलं आहे. या प्लसच्या बटनवर क्लिक करून तुम्ही नवीन एंट्री टाकू शकता आणि नवीन एंट्री टाकून त्याला इथं डेटा एंट्री करायची. आता मी ह्यातीलच एखादी एंट्री इथं अपडेट करून दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे इथं डेटा एंट्री करायची ते. आता इथं बघा काय आहे, तर कार्यक्रमाचे नाव. तर गावामध्ये हा कोणता कार्यक्रम आहे, तर फॉर एक्झाम्पल समजा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. आता शिवजयंतीचा कार्यक्रमानिमित्त तुम्ही इथं शिवजयंतीचं उत्सव असं नाव टाकायचं. त्यानंतर आयोजक कोण आहे त्या कार्यक्रमाचं याची माहिती तुम्ही टाकू शकताय. कार्यक्रमाचा कालावधी काय आहे तो टाकू शकताय. त्यानंतर इथं संक्षिप्त वर्णन आहे, संक्षिप्त वर्णन तुम्ही इथं टाकू शकताय. त्यानंतर इथं डिस्प्ले सिक्वेन्स आहे. डिस्प्ले सिक्वेन्स आणि आपलं नॉर्मल जसं की आहे स्टेटस, ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह स्टेटस आणि याचा फोटो जो कोणता असेल फोटो तुम्ही इथे घ्यायचा आहे आणि याला आपण इथं सबमिट केलं तर ही एंट्री इथं सबमिट होऊन जाते आणि सबमिट होऊन याच्यामध्ये आपण डेटा एंट्री जी आहे ती डेटा एंट्री इथं करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्थानिक पाककृती. स्थानिक पाककृती नावाचा हा मेनू आहे. स्थानिक पाककृती, हस्तकला आणि खास उत्पादने. त्यानंतर पुढचा मेनू आहे तो म्हणजे FPO गटांची माहिती. आता FPO गट म्हणजे कसं, ते तालुका लेवलला वगैरे शेतकऱ्यांची संघटना किंवा ते गट असते त्यांची, तर त्याची माहिती आपण इथं FPO गटांची माहिती या मेनूमध्ये टाकू शकतोय. आता FPO गटांची माहिती यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी दोन एंट्री इथं टाकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये डेटा एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथं खाली बघा प्लस या बटनवर क्लिक करायचं आहे. प्लस या बटनवर क्लिक केल्यानंतर FPO इथं असा आपल्याला एक FPO गटाचं इन्फॉर्मेशन भरण्याचा हा टॅब इथं ओपन होतो. आता याच्यामध्ये मी काय करतो, इथे ऑलरेडी एक एंट्री भरलेली आहे. तर याच्यामध्ये इथे पेन्सिल बटनवर क्लिक करून एडिट करून मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते हे होतं ते. आता मी याला एडिट केलं. एडिट केल्यानंतर बघा इथं आता पहिल्यांदा आपल्याला दिसतंय ते म्हणजे FPO गटाचं नाव इथं आपण पाहू शकतो. जिल्हा, तालुका, गाव कोणता आहे ते आपण व्यवस्थित इथं निवडायचं आहे. त्यानंतर गटाची स्थापना कधी झाली ते इथे टाकायचे. सदस्य संख्या किती आहे, प्रमुख पदाधिकारी कोण आहे, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर. त्यानंतर थोडंसं खाली गेलं तर इथं त्यांचा ईमेल ID. त्यानंतर उत्पादन, सेवा व बाजारपेठ म्हणजे यांचं मेन उत्पादन या FPO गट जे आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांचं जे प्रमुख उत्पादन काय आहे त्याच्याविषयीची माहिती इथं आपण टाकायची. त्यानंतर बाजारपेठ कोणती आहे, त्यांची विक्री केंद्र कुठे कुठे आहे त्याची माहिती टाकायची. त्यानंतर नोंदणी कार्यालय यांचं कुठं आहे, कार्यालयाचा पत्ता काय आहे ते टाकायचा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर FPO गटाचा तो टाकायचा. त्यानंतर संक्षिप्त माहिती किंवा उद्देश. आता याच्यामध्ये कसं असतं की या FPO गटाची डिटेल माहिती तुम्हाला इथे याच्यामध्ये भरावी लागते. त्यानंतर थोडं पुढे गेलं तर इथं डिस्प्ले सिक्वेन्स आहे. डिस्प्ले सिक्वेन्स, त्यानंतर इथं स्टेटस आहे. त्यानंतर इथं या FPO गटाचे रिलेटेड जे कोणी फोटो वगैरे असतील तर ते फोटो वगैरे तुम्ही इथून टाकू शकता. ठीक आहे. आता हे सगळी डेटा एंट्री करून आपल्याला काय करायचं, इथं खाली सबमिटचं बटन दिलं. या सबमिटच्या बटनवर क्लिक करून आपल्याला ही एंट्री सबमिट करायची आहे. सबमिट केल्यानंतर इथं हे सबमिट होऊन जातं आणि आपले जे वेबसाईट आहे वेबसाईटवर आपल्याला ही एंट्री इथं पूर्णपणे दाखवता येते. ठीक आहे. आता मी एकदा बॅक येतो. बॅक येऊन आपला शेवटचा मेनू राहिला आहे की गावचा आवाज, ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव हा आपला मेनू राहिलेला आहे. तर या मेनूवर मी क्लिक करतो.
या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपले गावामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांचं जे काय अनुभव असतो, म्हणजे त्यांचा ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांचे जे डिटेल्स आपण भरू शकतोय. आता फॉर एक्झाम्पल मी 2 एंट्रीज भरलेल्या आहेत, जसं की सुभेदार रामचंद्र पाटील आणि त्यानंतर नितीन हरिदास राऊत, हे 2 गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याविषयीची मी माहिती भरलेली आहे. आता यांची डेटा एंट्री करण्याचं सुद्धा सिम्पल आहे. इथं खाली नवीन अनुभव जोडा नावाचा हा बटन आहे, यावर क्लिक करून तुम्ही यांची डिटेल्स भरू शकताय. आता मी ऑलरेडी असलेल्या यालाच इथे एडिट करून दाखवतो कशा प्रकारे यांची डेटा एंट्री करायची आहे ती. आता याच्यामध्ये याची डेटा एंट्री मी इथं ऑलरेडी केलेली आहे. तर याला आपण काय करायचं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकाचा इथे फोटो आहे, त्यानंतर त्या नागरिकांचं नाव, त्यांची जन्मतारीख, त्यांचं वय काय आहे, त्यांचं गाव परिसर कोणता आहे, याच्याविषयीचे डिटेल्स आपण इथं टाकू शकतो. त्यानंतर पुढं आहे ते म्हणजे विषय अनुभव. तर यांनी कोणत्या विषयामध्ये यांचा स्टडी फील्ड आहे तो तिथं तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर यांचे एखादी व्हिडिओ वगैरे असेल किंवा याच्यामध्ये आपण यांच्या काहीतरी व्हिडिओची लिंक तुम्ही इथे टाकू शकताय. इथं व्हिडिओची लिंक म्हणजे यांचं काहीतरी यांनी यांच्या कार्याबद्दल किंवा यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवले असतील तर त्याची लिंक जी असते ती इथं व्हिडिओ लिंकमध्ये तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर बघा संक्षिप्त माहिती, यांची डिटेल माहिती जी आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही इथे टाकू शकताय. त्यानंतर पूर्ण अनुभव, यांचा पूर्ण अनुभव म्हणजे गावातील यांच्या अनुभवाबद्दलची पूर्ण थोडक्यात माहिती ती आपण इथे टाकायची आहे. त्यानंतर समजा याची मुलाखत वगैरे कोणीतरी घेतली असेल तर त्या मुलाखतकाराचं नाव टाकायचं, त्याचे डिटेल्स टाकायचे. आणि त्यानंतर प्रदर्शन क्रम आणि स्थिती म्हणजे आपलं जे काही नॉर्मल हे आहे तेच आपण इथं टाकायचं आहे. प्रदर्शन क्रम म्हणजे आपला डिस्प्ले सिक्वेन्स तो टाकायचा, आणि स्थिती म्हणजे याच्या स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह स्टेटस किंवा डिॲक्टिव्ह स्टेटस जो कोणता असेल तो स्टेटस आपण इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर थोडं पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे सबमिट करण्याचं. डायरेक्टली आपण या सबमिट करा या बटनवर क्लिक केलं तर इथं आपली डेटा एंट्री जी आहे ती डेटा एंट्री इथं सबमिट होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण इथं गावचा आवाज आणि ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव हे डिटेल्स इथं अपडेट करू शकतो. धन्यवाद.